आज आपण एक महत्वाचा विषय बोलतोय, कारण हक्क म्हटले की कुठल्या कुठल्या प्रकारचे हक्क आपल्याला असतात हे खरं तर सामाजिक किंवा समाजामध्ये बऱ्याच लोकांना माहिती नसतं की आपण कशासाठी लढलं पाहिजे किंवा आपल्याला कोणकोणते अधिकार आहेत आणि कसं आपण ते अंमलात आणले पाहिजेत किंवा कुठल्या लेवलला आपल्याला त्याची माहिती हवी, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर या संदर्भात आपण आपल्या लिस्नरना काय सांगू? मुळात जेव्हा माणसाचा जन्म होतोय तेव्हाच त्यांचे अधिकार चालू होतात. दोन प्रकारचे अधिकार आहेत. एक जन्मजात तुम्हाला नॅचरली मिळालेले जे अधिकार आहेत ते, आणि हे जेव्हा अधिकार हिरावून घेतले जातात त्यावेळेला मग आपल्याला कायदा कुठेतरी करायची गरज लागते. तसं पाहिलं तर हे जर मानवाधिकारांची जी गरज केव्हा लागली, दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेला नाझीने जे ज्यू लोकांचा, मोठ्या निरापराध लोकांचं, लाखो लोकांचा वध केला, लाखो लोकांना ठार मारलं, त्यावेळेला जगासमोर चित्र आलं की अरे वा, ह्या लोकांची काय चूक होती, हे निरापराध लोक होते. आणि असं जर एखादं राष्ट्र जर यांच्यावरती जर हल्ला करत असेल आणि असे निरापराध लोक जर मरत असतील तर कुठंतरी ह्या जगानं एकत्र येऊन एक जे माणसाला जन्मजात जे अधिकार आहेत ते त्यांचे कुणी हिरावून घेता कामा नये, ह्याच्यासाठी एक बैठक बोलावणं गरजेचं असं वाटू लागलं. आणि त्यावेळेला 1948 साली युनोमध्ये जे काही 40-50 देश जे एकत्र होते ते एकत्र आले आणि त्यांनी निर्णय घेतला की माणसाची जी व्यक्ती जन्माला येते त्याचे निसर्गत जे काही त्याचे जे हक्क जे आहेत, अधिकार जे आहेत ते आपण अजिबात हिरावून घेता कामा नाही. आणि त्यानंतर 10 डिसेंबर 1948 साली ही घोषणा झाली आणि त्यानंतर 1950 पासून ह्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष चालू झाली. आणि म्हणूनच तरी 10 डिसेंबर आपण हा मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करतोय. मग या दिवसाच्या अनुषंगानं सामान्य लोकांना कुठले कुठले अधिकार माहिती असावेत? आता मुळात जन्म झाल्यानंतर जेव्हा तुम्ही हळूहळू मोठे होत आहे, ऍक्च्युअली लहान मुलांसाठी अधिकार वेगळे आहेत, स्त्रियांसाठी अधिकार वेगळे आहेत. हो ना, म्हणजे प्रत्येकाचे अधिकार हे वेगळे आहेत. तुम्ही जीवन जगताना समजा आता एखादा लहान मुलगा आहे, त्याला आता शिक्षणाचा जो अधिकार जो आहे तो त्याला दिलेला आहे जन्मजात. त्याचं सदृढ आयुष्य म्हणजे सदृढ आरोग्य लाभण्यासाठी त्याला काही अधिकार दिलेले आहेत. मग ते अधिकार कोणाची? जे तुमची, आता बघा ज्यावेळेस युनोने हे काही अधिकार केले त्यावेळेस सांगण्यात आलं की बाबा हे तुम्ही प्रत्येक देशानं हे अधिकार तुम्ही अंमलबजावणी करा. मग त्याच्यामध्ये काही देशांनी काय केलं की जी भारतीय आपली राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये ते डायरेक्ट अधिकार त्यांनी समाविष्ट केले. ज्या पद्धतीनं आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा 14 कलमापासून ते 32 कलमापर्यंत हे काही अधिकार त्याच्यामध्ये मांडण्यात आले. मग हे जे अधिकार आहेत ना, हेच अधिकार म्हणजे जे तसं बघितलं तर युनो म्हणून जे जागतिक लेवलला जे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जे आहे त्याच्यामध्ये 30 अधिकार वेगवेगळे दिलेले आहेत. आणि त्या 30 अधिकारांच्या मध्ये काही मोजके अधिकार ज्यांना योग्य वाटले, म्हणजे भारताला हे अधिकार योग्य वाटले, पाकिस्तानला ते योग्य वाटले, त्या पद्धतीनं आपले काही अधिकार त्यांनी राज्यघटनेमध्ये घातले. ज्या पद्धतीने जर आपला जर भारताचा जर आपण विचार केला तर आता समानतेचा अधिकार आपल्यामध्ये आहे, जे कलम 14 ते 18 जे आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये. म्हणजे आपण तसं जर बघितलं तर हे जे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जे आहेत, हक्क जे आहेत तेच आपण त्याच्यामधले काही मोजके त्याच्यामध्ये अधिकार घेतलेत. आता कायद्यासमोर समानता, व्यक्ती कोणत्याही दर्जाची असो कायद्यापेक्षा ती श्रेष्ठ नाहीये, कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. सर्व कायदे व न्यायालयाचे जे आदेश आहेत ना ते सर्वांना लागू, म्हणजे जर एखादा सर्वसामान्य गल्लीतल्या माणसापासून ते अगदी पंतप्रधानापर्यंत त्यांना सगळे कायद्यासमोर ते समान आहेत. हा आपला कायदा आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण बघतोय बऱ्याच वेळा रस्त्यावरती किंवा याच्यावरती बघतोय की काही जे मोठे राजकीय लोक असतात ना त्यांना पोलीस अटक करत नाहीयेत किंवा आपल्या विरुद्ध जर एखादा गुन्हा झाला तर त्यांना पोलीस सोडून देतात. का सोडून देतात? कारण आपल्यालाच आपला हक्क माहिती नाही ना. जर तुम्हाला तुमचा हक्क समजला तर तुम्ही हक्कानं सांगू शकताय की बाबा माझ्यावरती कुठेतरी माझ्या हक्क तुम्ही हिरावून घेतलाय, समोरच्या व्यक्तीने माझ्यावरती अन्याय केलाय, तुम्ही त्याला कडक शासन केलंच पाहिजे. हे तुम्ही कधी सांगणार? जेव्हा तुम्हाला समजेल की कायद्यासमोर सगळे समान आहेत तेव्हा. आता भेदभावाचा अभाव, आता पूर्वी आपण बघत होतो एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातीवाद, धर्मवाद हे ते सगळं पाळलं जायचं. आता ते पूर्णपणे देशामधलं सगळं काढून टाकण्यात, निर्मूलन केलेलं आहे त्याचं. भेदभाव तुम्ही धर्म, वंश, जात किंवा जन्मस्थान, म्हणजे समजा मी चंदगडचा आहे म्हणून बेळगावमध्ये मला वेगळी आणू किंवा बेळगावची व्यक्ती जर उद्या जर बेंगलोरमध्ये गेली तर त्याला वेगळी आणून तुम्ही देऊ शकत नाही. म्हणजेच काय की भेदभावाचा हा जो हे आहे ना ते हे केलेलं आहे. माणसात कुठलाही भेदभाव केला जाणार नाहीये. परत त्यानंतर समान संधी, म्हणजे जी देशामधले जेवढे लोक आहेत ना त्यांना सगळ्यांना समान संधी दिली पाहिजे. मग चाहे ते कुणी राहू देत. म्हणजे बघा आता युपीएससी मध्ये, एमपीएससी मध्ये काही जर घटक जर वगळले तर तुम्ही कोणतीही एक्झाम घ्या किंवा हे घ्या, त्याच्यामध्ये ज्या काही संधी आहेत त्या तुम्ही समान दिल्या पाहिजेत. पदव्यांची जी मनाई जी आहे, तर बघा पूर्वी कसं होतं, ब्रिटिश काळामध्ये काही रावसाहेब, राव बहादूर, दिवाण साहेब अशा वेगळ्या त्यावेळेस पदव्या दिल्या जायच्या. त्या पदव्याचं डिमॉलिश केलं गेलं कारण त्यावेळेला कसं एक पर्टिक्युलर व्यक्तींना ते दिलं जायचं. आता मात्र तसं नाही. कामाच्या दर्जानुसार भारतामध्ये काही फक्त आता पदव्या दिल्या जातात. तुम्ही बघताय की आता भारतरत्न पुरस्कार आहे, पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे. म्हणजे त्यांच्या त्या दर्जानुसार, म्हणजे जे तुमचा कामाचा जो दर्जा आहे त्या कामाच्या दर्जानुसार तुम्हाला ते हे केलं जाते. बाकी तुम्ही पूर्वी रावसाहेब हे ते दिवस आता बदललेत, आता ते तुम्हाला देता येत नाहीत. म्हणजेच भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही समजावून आम्ही घेणं गरजेचं आहे. आता स्वातंत्र्याचा जो हक्क जो आहे, आता भाषण व मत प्रदर्शन स्वातंत्र्य जे आहे, बघा मला जर मनात वाटलं की आज आमच्या मोदी साहेबांनी एखादा निर्णय घेतला असेल तर मी त्याच्यावरती माझं मत मांडू शकतो. का मांडू शकतो? कारण तो घटनेने दिलेला मला अधिकार आहे. मी माझं मत मांडू शकतो, मी भाषण करू शकतो, मी बेळगावमध्ये येऊन बोलू शकतो, मी चंदगडमध्ये बोलू शकतो. जिथे जिथे मला योग्य वाटेल, म्हणजे कायद्याने जिथे मला घटनेने अधिकार दिलाय तिथे तिथे मी माझं मत मांडू शकतो. त्याशिवाय सभा घ्यायचा आपल्याला अधिकार आहे. समजा माझं एखादं मत आहे आणि मला लोकांना पटवून द्यायचं आहे,
मी सभा घेऊ शकतो, सभेमध्ये लोकांना माझं मत मांडू शकतो. आज तुम्ही जरांगे पाटलांचं आमच्या महाराष्ट्रामध्ये उदाहरण बघताय, तर जरांगे पाटलांच्या किती मोठमोठ्या लाखोनं सभा होत आहेत, त्याला कोण आवरू शकत नाही. हो ना. का? कारण त्याला भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे तो. बरोबर. नाहीतर जर आज घटनेला अधिकार दिला नसता तर हे शासन त्यांना कधीच हे करून ठेवलं असतं. सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यांना भारतीय राज्यघटनेने हे जे काय अधिकार, हे मानवाधिकार आहेत हे सगळे. त्याच्याशिवाय पण संघटन स्वातंत्र्य जे आहे, संचार स्वातंत्र्य, मी अगदी केरळपासून जम्मू काश्मीर पात्र कुठेही देशामध्ये मी फिरू शकतो, मला कुणीही अडवू शकत नाही. का बिंदासपणे फिरू शकतो? तेच मात्र मी पाकिस्तानमध्ये जाऊ शकत नाही, कारण माझ्या देशाची जी घटना जी आहे त्या घटनेमध्ये मला संचार, मी देशभर कुठेही फिरू शकतो. बरोबर. आपण सहजासहजी मनात विचार आणतोय, सर्वसामान्य माणूस विचार आणतो. मात्र तुम्ही जर थोडंसं घटनात्मक चौकटीत जाऊन बघितला तर हे सगळे घटनेने तुम्हाला अधिकार दिलेत. पूर्वी असं नव्हतंय. जेव्हा तुम्ही देश आपला पारतंत्र्यात होता तेव्हा काही गोष्टींचं रिस्ट्रिक्शन होतं. जम्मू काश्मीरमध्ये जाताना रिस्ट्रिक्शन होतं आणि कुठे रिस्ट्रिक्शन होतं. आता तसं नाही. आता भारतीय राज्यघटनेने जे दिलेले अधिकार आहेत हे अधिकार पहिलं समजून तेवढंच घेणं गरजेचं आहे. आता पिळवणूक होते. आता बघा आपण कित्येक ठिकाणी बघतोय स्त्रियांच्या वरती पूर्वी देवदासी होत्या, त्याच्याशिवाय सती प्रथा होत्या, म्हणजे नवरा वारल्यानंतर त्या एखाद्या महिलेला सतीला जावं लागत होतं. आता नाही ना. आता ते बंद झालं. का बंद झालं? कारण तो मानवाधिकार तुम्हाला मिळालेला आहे. भारतीय राज्यघटनेने तुम्हाला तो अधिकार दिलाय. आता या सतीप्रथा होणार नाहीयेत, देवदासी होणार नाहीत, वेठबिगारी होणार नाही. बघा लहान मुलं आता आपण बघतोय हॉटेलमध्ये काम करतात किंवा एखाद्या कारखान्यात काम करतात. 14 वर्षापर्यंत कायदा आहे की लहान मुलांना कारखान्यामध्ये काम करता येणार नाही. 14 वर्षाच्या खालील मुलांना तुम्ही एखाद्या म्हणजे डेंजरची झोन आहे तिथे तुम्ही काम करता त्यांना म्हणजे काम करताच येणार नाही. मग तो कुठल्याही जातीचा राहू दे, कुठल्याही धर्माचा राहू दे, कुठलाही तिथे स्त्री राहू दे, पुरुष राहू दे, हा घटनेनं दिलेला अधिकार आहे. म्हणजे पिळवणुकीच्या विरुद्ध तुम्ही लढू शकताय तिथं. आता धार्मिक स्वातंत्र्य बघा, मी हिंदू आहे, उद्या मला जर वाटलं मला ख्रिश्चन धर्म आवडेल, मी जायला ख्रिश्चन मी स्वीकारणार, मला कुणीही अडवू शकत नाही. मी उद्या मुस्लिम धर्म स्वीकारू शकतो, मुस्लिम धर्माचा माणूस आपल्या हिंदू धर्मात येऊ शकतोय, ख्रिश्चन व्यक्ती हिंदू धर्मात येऊ शकते. म्हणजेच काय, भारत हा धर्मनिरपेक्ष आपलं राष्ट्र आहे. हा आपल्या देशामध्ये अमुख्या धर्माचं राष्ट्र असं म्हणताच येत नाही. हे घटनेमध्ये तरतूद आहे. म्हणजे आपण काही वेळा ऐकतोय बघा की भारत हा हिंदू राष्ट्र आहे. नाही, हे फक्त बोलण्यात तुमचं सोपं आहे. भारतातली जी आहे ती धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे तुम्हाला असं कुठल्याच देशा म्हणजे धर्माला सांगता येणार नाही की भारत हा अमुख्या धर्माचा आहे. त्याच्याशिवाय तुम्ही सांस्कृतिक व शैक्षणिक जे आपले हक्क आहेत, म्हणजे मला वाटलं एखाद्या कल्चरल प्रोग्राममध्ये मॅडम जर आपल्याला भाग घ्यायचा आहे, आपण भाग घेऊ शकतो. शैक्षणिक मध्ये मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, काय व्हायचं आहे, म्हणजे एकंदरीत हे सगळं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे. पूर्वी स्वातंत्र्य तसं नव्हतं. स्त्री पुरुष समानता नव्हती, त्याच्यामध्ये भेदभाव केला जायचा. पूर्वी लग्न सुद्धा बघा 8-9 वर्षाची केली जायची, कुठेतरी त्याला बंधनं आली. म्हणजे जेव्हा हे पूर्ण आमच्याच देशाचा प्रॉब्लेम नाहीये, हा प्रॉब्लेम जगाचा होता आणि जगाने एकत्र येऊन निर्णय घेतले की कुठेतरी हे बदललं पाहिजेत, कुठेतरी ह्याचा विचार केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग ती जी काय 36 त्यांनी जी काही कलमं जी आखली, त्या कलमांचा जे त्या देशाला उपयुक्त कलम आहेत त्यांनी ती कलमं घेतली आणि तेच मानवाधिकार म्हणून तुम्ही सगळे भारतीय राज्यघटनेमध्ये आलेत म्हणा किंवा त्याच्या पलीकडे तेच आपण एक आपले हक्क म्हणून आपण वापरायला लागलो. आणि हे वापरत असताना म्हणजे जर आपण बघितलं, समजा आता तुमच्यावर ते अन्याय झालेला आहे, तर मग तुम्ही काय करणार? हे तुमचे हक्क तर झाले. म्हणजे मला सांस्कृतिक हक्क आहे, संचारबंदीचा हक्क आहे. समजा उद्या मला कर्नाटकाने इथे यायला परमिशन नाही दिली. एकीकडे भारतीय राज्यघटना सांगते की संचार तुम्हाला करायला देशभर मोकळीक आहे. मात्र जर मला कर्नाटकनं अडवलं तर मी काय करणार? कोर्टात जाणार. समजा मला अमुक इथे मला एक शिक्षण घ्यायचंय, मात्र मला तिथं जर जाणीवपूर्वक जर अडवलं तर मी कोर्टात जाणार. म्हणजेच जर तुमचे हे एकंदरीत जे तुम्हाला जे हक्क जे मॅडम दिलेले असतात, ते हक्क जर तुमचे कोणी हिरावून घ्यायचं जर काम केलं तर तुम्ही हायकोर्टमध्ये रीट दाखल करायची आणि त्याच्या विरोधात तुम्ही तिथं दाद मागायचे. म्हणजे एकीकडे तुम्हाला हे हक्क दिलेले आहेत आणि त्याच वेळेला तुम्हाला हे अधिकार देत असताना त्या अधिकारावर जर तुमच्या गदा येत असेल तर तुम्हाला कोर्टात जाता येते. आणि सगळ्यात महत्वाचं काय की मानवाधिकार तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. मानवाधिकार म्हणा किंवा भारतीय राज्यघटनेतील अधिकार हे समजून घेणं फार गरजेचं आहे. मग हे मानवाधिकार आणि राज्यघटनेनुसार जे अधिकार आहेत त्या दोन्हींमध्ये बरंचसं साम्य आहे की पूर्णपणे त्याच्यावरतीच डिपेंड आहे? तसं जर बघितलं तर दोन्हीतनं साम्य आहे. मात्र मानवाधिकारमध्ये काय होतंय बघा, आता उदाहरण जेलमध्ये एखाद्या माणसावरती अन्याय जेलमध्ये, आता बघा आपला कायदा काय सांगतोय, कुठल्याच आरोपीला जेलमध्ये मारता येत नाही. 3rd डिग्री हा प्रकारच नाही कायद्यात. अच्छा. तरी सुद्धा पोलीस ठोकतात, पोलीस मारत असतात. हो ना. मग त्यावेळेला जर समजा पोलिसांनी तुम्हाला मारलं तर तुम्ही कोर्टासमोर सांगणं गरजेचं आहे की बाबा मला पोलिसांनी मारझोड केलेली आहे. किंवा तिथं तुम्हाला न्याय नाही मिळत असेल तर तुम्ही डीवायएसपीकडे जाणं गरजेचं आहे, तुम्ही एसपीकडे जाणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला ह्या पोलीस प्रशासनाकडून जेव्हा तुम्हाला तुमचं म्हणजे तुम्हाला जे काही तुमच्यावरती छळवणूक झालेली असते तिथं तुम्हाला न्याय मिळत नाही, तेव्हा तुम्ही ऍक्च्युअली मग कुठं जायचंय? ह्युमन राईट कमिशनकडे जायचंय. तिथं तुम्हाला सांगावं लागेल की माझ्यावरती हा इथं अन्याय झालेला आहे. उदाहरण 24 तासामध्ये एखाद्या आरोपीला 24 तासामध्ये कोर्टासमोर हजर करावं, हा कायदा आहे. काही वेळा पोलीस काय करतात, 2-2 दिवस कोठडीमध्ये बसून ठेवतात, त्या व्यक्तीला हजरच करत नाहीत. का? त्या बिचाराला माहिती नसते कायदा की मला 24 तासामध्ये कोर्टासमोर हजर केलं पाहिजे, हे त्याला माहित नसते. त्याला मारहाण झाली तरी 3rd डिग्री म्हणून त्याला पोटभर मारत असतात, त्याला काहीच समजत नाहीये. सगळ्यात महत्वाचं काय, एवढं करत असताना एखादा बिचारा गरीब असतोय, त्याला वकील देता येत नाही, तर भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद आहे की त्याला फुकटचा वकील, दुसरा वकील तुम्ही निःशुल्क वकील दिला पाहिजेत. हा त्याचा हक्क आहे. मारल्यानंतर पोलिसांच्या विरुद्ध ऍक्शन घेणं त्यांचा हक्क आहे. समजा एखादे संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत महिलांना
अटक करता येत नाही, हा कायदा आहे. मग जर काही पोलिसांना माहिती नसते ते 8 वाजता पण एखाद्या महिलेला अटक करतात, किंवा महिलेला अटक करताना महिला पोलीसच बरोबर लागते. आता हे जर माहिती तुम्हाला हक्क नसतील, किंवा तुम्ही येताना पोलीस ते नेम प्लेट पाहिजेत, अटक केल्यानंतर त्यांच्या घरच्या लोकांना सांगितलं पाहिजेत, त्याची नोंद त्या केस डायरीमध्ये केली पाहिजेत. ह्या सगळ्या मॅडम ज्या घटना आहेत ना, ह्या तुम्हाला जेव्हा समजतात त्यावेळेला तुम्ही बिनधास्तपणे मग त्यांच्यावर आवाज उठवताय. बरोबर. मग जेलमधली जी घटना जी आहे, म्हणजे जेलमधलं राहू देत किंवा सरकारी काम, आता बघा एखादी सरकारी योजना आहे आणि त्या योजनेमध्ये तुम्ही पात्र आहे, मात्र काही वेळा पॉलिटिकल प्रेशर असं असते ना की तुम्हाला जाणीवपूर्वक डावलतात. मग त्यावेळेला सरकारी कामात जर तुम्हाला जर समजा एखादी तुम्हाला स्कीम मध्ये बसत नसाल किंवा कायदेशीर बसून सुद्धा तुम्हाला जर न्याय मिळत नसाल तर तुम्ही हक्क मागू शकताय. पोलीस केस, आता काही वेळा कसं होतंय बघा की एखाद्या आमदार मंत्र्यांच्या विरुद्ध आपण पोलीस केस करायला जातोय, पोलीस केस घेत नाहीत, एफआयआर नोंद करत नाहीत. मग जर एफआयआर नोंद करत नसतील तर तुम्हाला अधिकार आहे कुठं ह्युमन राईटकडे जाण्याचं, म्हणजे मानवाधिकारकडे जाण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कारण मानवाधिकारकडे जेलमध्ये झालेला अन्याय असू दे, तुम्हाला एखाद्या स्कीम मध्ये जर न्याय मिळत नसेल किंवा तुम्हाला जर समजा पोलीस केस तुमची कोण घेत नसेल, किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बघताय सामाजिक बहिष्कार टाकला जातोय. म्हणजे एखादं कुटुंब जे असते ना, म्हणजे इथं शहरामध्ये जास्त प्रकार मिळत नाही, खेड्यामध्ये समजा एखादा गुरव समाजाचा माणूस आहे आणि तो देवाची सगळी पूजा अर्चा करतोय आणि तो जर करत नसताना काहीतरी चूक झाली की त्याच्यावरती काय करते, गाव सगळं सामाजिक बहिष्कार टाकते. नाही टाकताय तुम्हाला. मग सामाजिक जर बहिष्कार जर टाकला असेल तर तुम्हाला कुठे जायला पाहिजे, ह्युमन राईटकडे तुम्ही जाऊ शकताय. त्याच्याशिवाय बऱ्याच वेळा बघा असं घर आपल्या एखाद्या ठिकाणी असते की तिथे रस्ता रोको, म्हणजे रस्त्यामध्ये काहीतरी अडचण करतात आणि तुम्हाला सोडत नाहीत. ऍक्च्युली तो तुमचा हक्क आहे, तुम्ही बांधलेल्या घराकडे जाणं हा तुमचा हक्क आहे. तो रस्ता तुम्हाला खुला करून दिलाच पाहिजे. समजा आपलं घर आहे आणि तिथं मध्येच एखादा मोठा ऑफिसर काहीतरी मध्ये बिल्डिंग बांधत असेल आणि तुम्हाला जर जाण्यासाठी मजाव केला, तुम्ही ह्युमन राईटकडे जाऊ शकताय. परत अशा कित्येक महिलांच्यावरती अन्याय होतात आणि ते अन्याय महिलांच्यावरती जे अन्याय होतात ना त्यावेळेस मग महिला आयोग असतोय, त्या महिला आयोगाकडे जाणं गरजेचं आहे. आयोगामध्ये बी प्रकार आहेत, म्हणजे जसं देश लेवलला आपलं राष्ट्रीय मानवाधिकार आहे, प्रत्येक राज्यामध्ये राज्य मानवाधिकार आहे, त्याच पद्धतीनं महिला आयोग आहे. महिला आयोग नंतर SC ST चे वेगळे आयोग आहेत. मग तुम्ही जिथे अन्याय झालाय तुमचा तो पहिला समजून घेणं गरजेचं आहे की माझ्यावरती अन्याय काय झाला आणि मला नेमकं कुठं जायचंय. उदाहरणार्थ महाराष्ट्रात जर समजा तुमच्यावरती एखादा गुन्हा झाला तर प्रत्येक राज्याच्या ठिकाणी तिथं त्यांचं ऑफिस कार्यालय असते एकच. म्हणजे महाराष्ट्रात आता मुंबईमध्ये आहे, कर्नाटकचं जे ऑफिस जे आहे कार्यालय ते बेंगलोरमध्ये आहे. मग तुमचा अन्याय झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही तिथे दाद मागितली पाहिजे. मग ती दाद बघताना तुमच्यावरती अन्याय काय झालाय, म्हणजे जर एखाद्या महिलेवरती अन्याय झाला असेल तर तुम्ही महिला आयोगाकडे जायचंय. एखादा जर समजा सामाजिक बहिष्कार टाकलेला असेल, तुम्ही डायरेक्ट तुमचं जे राज्य याचं आहे त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. SC ST मधला एका प्रवर्गातला एखादी व्यक्ती असेल आणि त्याच्यावरून जर त्याच्यावरती अन्याय झाला असेल तर तुम्ही त्या आयोगाकडे जायचंय. त्याच्यामुळे आयोग हे सगळे अगदी व्यवस्थित, म्हणजे देश लेवल पासून आता देशाचं जे आपलं राष्ट्रीय आयोग आहे त्याचं ऑफिस जे आहे ते दिल्लीमध्ये आहे. म्हणजे इथं जर तुम्हाला न्याय मिळत नसेल तर तुम्ही दिल्लीला जाऊ शकताय. म्हणजे एकंदरीत ऑफिसेस सगळी ठरलेले आहेत, कार्यालय ठरलेले आहेत. बरं, तिथं काम करणारे व्यक्ती सुद्धा अशा कमी याच्या नाही आहेत. उदाहरण नॅशनल आयोग जो आहे आपला, म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार, त्याच्यामध्ये जे सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश असतात ते त्याचे प्रमुख अध्यक्ष असतात सुप्रीम कोर्टाचे. म्हणजे त्या व्यक्ती सुद्धा एवढ्या पॉवरफुल असतात ना, एवढ्या म्हणजे ह्याच्याही असतात की त्यांना पूर्ण कायद्याचं ज्ञान असते. तेव्हा तुमच्यावरती थोडा जरी अन्याय झाला आणि तुम्ही फक्त न्याय मागण्याचं काम केलं की तुम्हाला त्याच्यामध्ये न्याय 100% मिळू शकते. म्हणजे एकंदरीत बरेच हक्क आपल्याला दिलेले आहेत, मग ते घटनेकडून असू देत किंवा असेच जन्मजात आपल्याला मिळालेले असावेत. त्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि ती जर माहिती आपल्याला योग्य पद्धतीनं असेल तरच आपण त्याच्यासाठी लढू शकतो किंवा ते आपले हक्क घेऊ शकतो. जसं आपण सुरुवातीपासून बोलतोय सर की प्रत्येक वयोमानानुसार प्रत्येकाचे हक्क हे वेगवेगळे आहेत, ते बदलतात. मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा एक भाग असतो. जसं शहरामध्ये रॅगिंग वगैरे असे प्रकार होतात, मग त्यावेळी आपल्याला माहिती नसतं की आपण कुणाकडे कंप्लेंट करावी किंवा एखाद्या वेळेस एखाद्या इन्स्टिट्यूटचं नाव खराब होतं म्हणून काही वेळेस ती बाहेर येत नाही गोष्ट. अशा बऱ्याच अडचणी विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये येत असतात. तसाच जर विचार केला तर ग्रामीण भागामधले विद्यार्थी जे आहेत त्यांनाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. मग ते बस व्यवस्था असण्यापासून असेल कदाचित आणि शाळेमध्ये पोहोचण्यापर्यंत असेल आणि शाळेमध्ये गेल्यानंतर आणि वेगळेच काहीतरी प्रॉब्लेम असतील. तर अशा ज्या अडचणी येतात तर एकंदरीतच जे विद्यार्थ्यांचं आयुष्य असतं किंवा विद्यार्थी लाईफमध्ये त्यांना कोणकोणत्या गोष्टींची माहिती असावी. नाही, मुळातच विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये जेव्हा तो पहिली पायरी चढतोय, मुळात आधी ह्याच्यामध्ये 2 भाग पडतात. आई वडिलांचं कर्तव्य, जेव्हा मुलगा ते 14 वर्ष होईपर्यंत आई वडिलांचं एक कर्तव्य आहे आणि ते मुलगा एक ठराविक शिक्षण घेतल्यानंतर परत त्या मुलाचं कर्तव्य येते. आता जेव्हा मुलगा लहान असते तेव्हा आई वडिलांचं कर्तव्य काय आहे की त्याला पहिली गोष्ट म्हणजे 8वी पर्यंत 6वी पर्यंत जे काही कंपल्सरी जे शिक्षण आहे ते त्यांनी दिलंच पाहिजे. बरोबर. त्यांचं पालन पोषण योग्य प्रकारे केलंच पाहिजे. केलंच मी म्हणतोय, कारण का आई वडिलांचं ते कर्तव्य आहे. म्हणजे जेव्हा मुलगा ते एक ठराविक टप्प्यापर्यंत जे प्रायमरी जे शिक्षण जे आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये आणि मानवाधिकारमध्ये पण आहे की तुम्ही ती तरतूद केलेली आहे की मुलांचं शिक्षण देणं हे आई वडिलांचं जसं कर्तव्य आहे तसं देशाची सुद्धा ती हमी आहे. आणि म्हणून बघा आता मुलांना बघितलं तर तुम्हाला त्यांचा ड्रेस पासून खाणं पिणं सगळं काही मोफत दिलं जाते, कारण ही देशाने घेतलेली हमी आहे.
जेव्हा मुलगा समजा तुमचं प्रायमरी शिक्षण झालं, सेकंडरीमध्ये जात आहे, त्यावेळेस त्याला कळू लागतंय की बाबा आपण शिक्षण नेमकं कशासाठी घेतोय. मुळात हक्क जे तुमचे समजायला लागतात ना ते 10वी-12वी नंतर तुम्हाला समजायला लागतात. आणि जेव्हा तुम्हाला ते हक्क समजतात ते फक्त पेपरमध्ये लिहिण्यासाठी नसतात, तर त्या हक्कांची प्रत्यक्ष जीवनामध्ये व्यवहार करायची पद्धत तुमची बदलली पाहिजे. प्रत्यक्ष हक्क तुमची अंमलबजावणी जीवनामध्ये झाले पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ रॅगिंगचा कायदा जर तुम्हाला माहिती असेल आणि जर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जर प्रवेश केलेला असेल तर तुम्ही ज्या मुलाला माहिती आहे रॅगिंग म्हणजे काय किंवा जेव्हा त्याच्यावरती जेव्हा अन्याय होईल तेव्हा ते मुलगा एक सेकंद न लावता तो डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाणार. मात्र त्याला जर काहीच माहिती नसेल तर तो शांत बसणार. आजपर्यंत बघा की ह्या गोष्टीमध्ये पहिली गोष्ट तुम्ही जीवन जगताना तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही कोण आहात. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे की जे काही कायदे बनले गेले ते काय आहेत आणि ते बघण्यासाठी काही वेगळी पुस्तकं वाचावी लागत नाहीत. कॉलेजमध्ये जातोय आपण शिकण्यासाठी. शिकण्याच्या पलीकडे जेव्हा तुमच्यावरती अन्याय होतोय तेव्हा काही वाचायची गरज नाही. तुम्हाला एवढं माहिती आहे की हे कोणतरी समोरचं चुकीचं करते. आता चुकीचं करतोय म्हणजे न्याय तुम्ही कोणाकडे मागायला पाहिजे? पोलिसांच्याकडे. पोलीस स्टेशनमध्ये गेले पाहिजे, तक्रार दाखल केली पाहिजे. त्याच वेळेला जर समजा तिथे जर तुमचं कॉलेजचं प्रशासन तुम्हाला जर थांबवत असेल तुम्ही थांबता कामा नये. का थांबता कामा नये? कारण तुम्हाला वर्गात शिकवलं जातं की अन्यायाविरुद्ध तुम्ही उठा, अन्यायाविरुद्ध पेठा. तुम्हाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. एकंदरीत हक्क का दिले जातात? कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वातंत्र्य मिळतंय त्यावेळेस त्याच्या अंगातली जी कला असते ना ती बाहेर पडते, गुणवत्ता बाहेर पडते. आणि ती गुणवत्ता जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्याचा स्वतःचा विकास होतोय, त्याच्या कुटुंबाचा विकास होतोय, त्याचबरोबर देशाचा विकास होतोय. एकंदरीत घटनेचं जर पूर्ण किंवा मानवाधिकाराचं एका शब्दात जर सांगायचं म्हटलं ना तर स्वातंत्र्य. मग कॉलेजमध्ये तुमचं रॅगिंग होणं म्हणजे स्वातंत्र्य कोणतरी हिरावून घेणं. होय ना. जेव्हा घरामध्ये जात आहे काही ठिकाणी बघा लहान मुलं असतात तेव्हा आजूबाजूला काही लहान मुलांच्यावरती लैंगिक अत्याचार होतात. त्यावेळी आई वडील सुद्धा म्हणतात की आता कशी केस करू. का त्यावेळेस मनात थोडीशी त्यांच्या दडपण येते की माझ्या मुलीची अब्रू जाईल, मुलाची अब्रू जाईल. नाही, तुम्ही थांबू शकत नाही त्यावेळेला. कारण तुम्ही जर खरेच जागरूक पालक जर असाल ना, कारण ते आता बघा लहान मुलांची नावं ही काही जाहीर केली जात नाहीत, तिथं सुद्धा कायद्याने ती नावं गुपित ठेवली जातात. अशा वेळेला तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. मुलांनी पुढे गेलं पाहिजे. आणि जेव्हा मुलं शिकतात, नोकरीला लागतात त्यानंतर मुलांची परत जबाबदारी उलटी पडते. म्हणजे कशी की आई वडिलांना सांभाळण्याची. होय ना. म्हणजे लहान मुलांना आई वडिलांना सांभाळायचंय, मोठी मुलांनी परत आई वडिलांना सांभाळायचं मुलांनी. आणि हा कायदा आहे, तुम्ही याला आई वडिलांना सांभाळावंच लागेल कारण हा त्यांचा आता हक्क बनलाय. आई वडिलांचा अधिकार आहे. हक्क काय होतोय की मुलांनी आपल्याला आता सांभाळलं पाहिजे आणि तो माझा हक्क आहे. त्या हक्काची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन गोष्टी, हक्क आणि कर्तव्य. म्हणजे बघा लहान मुलांना पालन पोषण करणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे आणि मुलाचा तो हक्क आहे. म्हातारपणी मात्र त्याच आई वडिलांचा हक्क काय आहे की मुलांनी त्यांना सांभाळणं आणि मुलाचं कर्तव्य आहे की त्या आई वडिलांची सेवा करणं. बरोबर. म्हणजे एकंदरीत ही जी काही स्टेप जी आहे ही मुलांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि कॉलेजमध्ये काय शिकवलं जातंय? प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला शिकवलं जातंय की तुमचे हे हक्क आहेत, ही तुमची कर्तव्य आहेत. तुम्ही जर एखादा अन्याय झाला तर तुम्ही असं वागलं पाहिजे. पण ते काय फक्त आपण पेपरमध्ये लिहायचे आणि 100 मार्क्स घ्यायचे? उद्देश आपला तो नाहीच आहे ना. उद्देश एकच आहे की जे तुम्ही शिकताय त्याचा त्या वर्गाच्या बाहेर गेल्यानंतर प्रत्यक्ष समाजामध्ये त्याचा वापर झाला पाहिजे. तरच तुम्ही जीवनामध्ये भारतामध्ये एक वेगळे जागरूक नागरिक बनाल, नाहीतर तुम्ही बनू शकत नाही. मग असे काही हक्क किंवा असा काही कायदा आहे का जो पूर्वी एक होता आणि आता थोडासा त्याच्यामध्ये बदल केलाय किंवा काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत? अमेंडमेंट तर वर्षेवर होत असते. उदाहरणार्थ आता आपल्या भारतामध्ये बघितलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये जे अधिकार दिले आहेत ते तुम्हाला कंपल्सरी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याच्यावरती जर एखादा हक्क जर हिरावून घेतला म्हणजे कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ 6वी पर्यंत मोफत सक्तीचं शिक्षण आहे, 7वी पर्यंत ते तुम्हाला दिलंच पाहिजे. ते हिरावून कोण घेऊ शकत नाही कारण तो कायदा आहे. तुमची कर्तव्य जी आहेत ना आणि हक्क याच्यामध्ये थोडासा फरक समजून घ्या. जे हक्क तुम्हाला आहे ते कुणी हिरावून घेऊ शकत नाही. मात्र त्या हक्कामध्ये बदल होत जातात. म्हणजे पूर्वी कसं होतं, फार कमी प्रमाणात वृद्धाश्रम होते, आता दिवसेंदिवस वाढत चाललेत. आता शासनाच्या लक्षात आले की कुठेतरी गडबड व्हायली समाजाची, तेव्हा ते पण बदल करणार आणि बदल करतात. जेव्हा अमेंडमेंट होतात ना ते अमेंडमेंट कशातून होतात की जेव्हा लक्षात येते की कुठंतरी जे हक्क जे आहेत ना ते लोक बघा काही ठिकाणी फक्त हक्क मिळवले जातात, कर्तव्य माणूस विसरतोय. म्हणजे देशाप्रती आपली काही कर्तव्य आहेत. सुशिक्षित माणूस जास्त काय करतोय, हक्कांसाठी भांडत असतोय आणि स्वतःची कर्तव्य विसरतोय. जेव्हा तुम्ही स्वतःची कर्तव्य पूर्ण कराल ना तेव्हा कर्तव्य पूर्ण करणं म्हणजे समोरच्याला तुम्हाला अधिकार मिळणं. म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी शिकण्यासाठी जातोय, शिकण्यासाठी गेलोय म्हटल्यानंतर ते शांत बसलं पाहिजे, तुम्ही व्यवस्थित शिकलंच पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या हक्कावरती गदा घालताय त्यावेळेला साहजिकच आहे की तुम्हाला शासन ते मिळालंच पाहिजे. त्याच्यामुळे जशी जशी गरज आहे त्या पद्धतीनं तुमची हे वाढत जातात. बरोबर. म्हणजे तेव्हाची सिच्युएशन बघून थोडेफार बदल हे कायद्यामध्ये केलेले आहेत. आणि तुम्ही जसं हक्क आणि कायदा ह्याचा जो फरक सांगताय तो खरंच म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की प्रत्येकानं ही आपली जबाबदारी म्हणून त्या गोष्टी जर पाळत गेलो आपण तर बराच फरक आपल्याला पाहायला मिळू शकते. बरोबर. शेवटी जाता जाता सर मानवी हक्क दिनानिमित्त आपण आपल्या लिस्नरना काय सांगू? माझी जे मित्र आता ऐकत असतील त्यांना एकच विनंती आहे की मित्र हो, आपल्या देशात लोकशाही खरी नांदायची असेल तर तुम्ही फक्त ऐकू नका. तुम्ही जे वाचताय, जी पुस्तकं वाचताय, जे तुम्ही ऐकताय त्याची प्रत्यक्ष जीवनात अंमलबजावणी करा. तुम्ही परत एकदा सांगतो, समजून घ्या की तुम्ही कोण आहात. जन्म एकदाच आहे.
आणि ते जन्म तुम्हाला जर जीवन जर व्यवस्थित जगायचं असेल, स्वातंत्र्यामध्ये जर जगायचं असेल, तर पहिली तुम्ही गोष्ट समजून घ्या की माझ्या आजूबाजूला काय चाललंय, देशात काय चाललंय, माझ्यासाठी काय कायदे आहे, दुसऱ्यासाठी काय कायदे आहेत हे समजून घ्या. आणि प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही ते वाचलेलं, शिकलेलं, गुरुनी तुम्हाला जे शिक्षण दिलेलं व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही उपयोगात आणाल, तेव्हा तुमचं जीवन सार्थक होऊ शकतंय. अन्यथा फक्त वाचून, परत एकदा सांगतो, फक्त मार्क्स तुम्ही घेत असाल, तुम्ही जर वाचून त्याचा उपयोग जर तुमच्या व्यवहारामध्ये होत नसेल तर काही अर्थ नाहीये. जे तुम्ही शिकताय, जे गुरुजन तुम्हाला शिकवतात, जे समाजाकडनं तुम्ही शिकताय, त्याचं प्रत्यक्ष व्यवहारामध्ये तुम्ही त्याची प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलबजावणी करा, एवढीच माझी विनंती आहे. थँक्यू सो मच सर की या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळाली आणि बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या की काय आपले हक्क आहेत आणि कशासाठी आपण लढलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सविस्तर ऐकायला मिळाल्या तुमच्याकडून. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण कशासाठी लढलं पाहिजे हेच आपल्याला माहिती नसतं की आपल्याकडे कोणकोणते अधिकार असे आहेत की ज्याच्यामुळे जे घेऊन आपण समोरच्याशी लढू शकतो, या गोष्टी माहितीच नसतात. तेव्हा या महत्वाच्या विषयावरती तुम्ही बोलण्यासाठी वेळ दिलात तर त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू.